चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहे इयत्ता 10वीचा विज्ञानाचा आपला पेपर बघायचा आहे का हा पेपर कसा असू शकतो बघा मित्रांनो। ठीक आहे ना, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 चा बघा मित्रांनो पेपर आपण बघणार आहे। त्याच्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स तुम्हाला आयएमपी येऊ शकतात। ओके, सगळ्यात पहिला फॉर्मॅट की जो मी तुम्हाला प्रत्येकाला सांगत असतो बघा, काय मित्रांनो का प्रत्येकाला सांगत असतो का तो फॉर्मॅट बघा मित्रांनो आपला काय का 2+1 चा जो आपला फॉर्मॅट आहे, म्हणजे तुम्ही 2 किंवा 3 या जुन्या क्वेश्चन पेपर 100% सॉल्व्ह करा आणि जे तुम्हाला टिक मार्क करून आयएमपी क्वेश्चन देणार बघा मित्रांनो 100% तुम्हाला बघा मित्रांनो खात्रीशीर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील। बरोबर आहे, आपण अगोदर या पूर्ण अगोदरच्या पेपरला देखील हा फॉर्मॅट यूज केला होता, खूप साऱ्या मुलांना याचा फायदा झाला। बघा आता मित्रांनो लक्षात घ्या, मी अगोदर तुम्हाला एक व्हिडिओ टाकून दिलेला आहे। ओके ना, कुठला टाकलाय तुम्हाला क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ टाकला, त्याच्यानंतर मी अजून एक काम केला, तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला टिक मार्क करून दिले। काय केलं, क्वेश्चन डायरेक्टली तुम्हाला पुस्तकातून पीडीएफ पण तुम्हाला टिक मार्क करून दिले आणि त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन पेपर घेतली जी इंग्लिश मीडियमची होती आणि त्याच्यानंतर ही एक क्वेश्चन असणार आहे मराठी मीडियमची। म्हणजे असे एकूण तुम्हाला 3 ते 4 व्हिडिओ असणार आहेत जे उपयुक्त असणार आहे। प्रत्येक व्हिडिओ मध्ये जे सांगितले फक्त तेच करा, जे क्वेश्चन तुम्हाला टिक मार्क करून दिले तेच क्वेश्चन करा, जास्त काही येणार नाही। ओके, चला मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये। आज बघणार आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 चा पेपर का जो पेपर 40 मार्काचा परीक्षेला तुम्हाला कसा असू शकतो। ओके ना, जे जे क्वेश्चन सांगणार आहे त्यांना पटकन टिक मार्क करून घ्यायचं आणि पटापट लॉंग आन्सर पाठांतर करून घ्यायचं। एकदम शॉर्ट मध्ये व्हिडिओ असणार आहे, जास्त लॉंग घेणार नाही, पटकन एकदम कंप्लीट करून घेणार। ओके, चला पहिला बघा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। बघा, पुनर्जन पद्धती डॅश डॅश प्राण्यात आढळते, अमिबा, पॅरासिट, युग्लिना, प्लॅनेरिया। त्याचं उत्तर बघा मित्रांनो प्लॅनेरिया। काय असणार होतं, प्लॅनेरिया। पुढे बघा, लॅक्टोबॅसिलस ब्रुईसिया सूक्ष्म जीवांच्या मदतीने डॅश डॅश हे पेय तयार केले। कोणते, कॉफी। बघा कोणती, कॉफी हे पेय तयार केले जाते। ठीक आहे ना, चला पुढे बघा, जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते, यामुळे काय, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला डॅश डॅश म्हणतात, त्याला काय म्हणतात, उत्परिवर्तन असे म्हटलं जातात। पर्याय क्रमांक क हे आपलं फायनल आन्सर असणार। ओके ना, नीट करून घ्या, हे क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचदा रिपीट झालेले आहेत। काही जण म्हणतील का ही जुनी क्वेश्चन पेपर इकडचे, तर लक्षात घ्या त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो का जे मी व्हिडिओ टाकले ती या प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी काय सांगितले ते पूर्ण बघा, मग इथं मला कमेंट करा का बाबा हा या वर्षाचा पेपर आहे वगैरे। काय जुन्या क्वेश्चन पेपरचा फायदा होतो आणि 100% होणारच। ओके, चला बघा आता पुढे, महाराष्ट्रामध्ये हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे कोणते, तर बघा मित्रांनो तारापूर। कोणते, तर तारापूर हे त्याचं काय का प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे। पुढे बघा, संधिपात संघाचे उदाहरण डॅश डॅश हे आहे। बघा काय, संधिपात संघाचे उदाहरण द्या, म्हणजे असे कवच जोडलेले असतात एकमेकाला, बरोबर ना। तर कोणते बघा मित्रांनो, तारा, मासा, गांडूळ, हायड्रा। तर याचं उत्तर असणार विंचू। काय असणार, तर विंचू। पर्याय क्रमांक अ हे आपलं एकदम लास्ट फायनल आन्सर आहे। पुढे बघा, खालील उपप्रश्न सोडायचे तुम्हाला। बघा, गटातील वेगळा शब्द ओळखा, ऑड मॅन आउट। वेगळा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे। पहिला दिला बघा, डगबिल, प्लॅटिपस, पापलेट, लंगफिश आणि पेरिपॅटस। तर याचं योग्य उत्तर बघा मित्रांनो पापलेट। काय असणार योग्य उत्तर, पापलेट असणार आहे। पुढे बघा, सहसंबंध लिहा। त्वचाला दिले तुम्हाला बघा, मेलॅनिन, स्वादुपिंड काय, तर इन्सुलिन। बघा काय, इन्सुलिन मागच्या वर्षी रिपीट झालेलं हे क्वेश्चन आहे ते। ठीक आहे ना, चलो पुढे बघा मित्रांनो, आता खालील विधाने सत्य किंवा असत्य तुम्हाला ते ओळखायचे। बघा पहिला दिले बघा, पाण्याचा वापर करून। सत्य आणि असत्य म्हणजे काय, ट्रू फॉल्स, चुकी बरोबर, हा एकच अर्थ त्याचा होतो। बघा काय दिलं बघा, पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे काय, नील क्रांती होय। बरोबर आहे। काय, नील क्रांती कशाला म्हणतात, काय एखाद्या पाण्याचा वापर करायचा आणि उपयोगी जीवांची निर्मिती करायची, त्याला नील क्रांती म्हणतात। म्हणून हे विधान कसं असणार, सत्य असणार। पुढे बघा, WHO या संक्षिप्त रूपाचे विस्तारित तुम्हाला काय करायचं, नाव लिहायचे, म्हणजे काय लॉंग फॉर्म तुम्हाला लिहायचे। WHO काय असतं बघा मित्रांनो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे असतात आणि याला मराठीत आपण काय म्हणतो का, जागतिक आरोग्य संघटना। काय म्हणतो आपण याला, जागतिक आरोग्य संघटना असे म्हणत असतो। पुढे बघा, योग्य जोडी जोडायची तुम्हाला, पुरुष दिलेला आहे। बघा आता याच्यामध्ये तुम्हाला जोडी लावायची। बघा लक्षात घ्या, इथे दिले तुम्हाला 44 XX असतो का नाही, XX क्रोमोझोम कशामध्ये असतो, तर फिमेल मध्ये असतो। बरोबर आहे, XY हा कशामध्ये असतो, पुरुषामध्ये असतो। पुरुषामध्ये XY असतो, लक्षात घ्या, XX नसतो। समजतंय ना। बघा मग इथं XX दिलेला आहे, इकडे XY दिलाय, YY चा काय संबंध आहे का, नाही, इथं XY दिलाय म्हणून काय 44 XY पर्याय क्रमांक 2 हे काय असणार याचं लास्ट आन्सर असणार। ओके, चला पुढे बघा,
तब्येत बरोबर नाही मित्र, 2-3 दिवस झालं तरी पण व्हिडिओ आपले चालूच आहे, कारण कमेंट खूप साऱ्या येऊ राहिले ते मित्रांनो, तुमचा सपोर्ट पण तेवढा मिळून राहिले आणि मला वाटतं का आपला प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघणारा हा पुढे गेलाच पाहिजे, म्हणून आपला प्रयत्न चालू आहे. ठीक आहे ना. चला, नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका, कारण अजून हिस्ट्री जिओग्राफीचे व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट कधी लागल काय, पुढचं ऍडमिशन काय, सगळं तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. ओके ना. चला बघा, कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, बरं तरीही त्यांचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही का? कारण कासव हा काय का एक सरीसृप वर्गातील समावेश होतो. याच्यामध्ये कशामध्ये होतो का, कासवाचा समावेश हा सरीसृप वर्गात समावेश होतो आणि ते जमिनीवर राहते, बरोबर आहे. तेव्हा फुफ्फुसाने श्वसन करत असते आणि त्यानंतर जेव्हा ते पाण्यात पोहताना दिसते किंवा पाण्यात पोहत असते तेव्हा काय नाक बाहेर काढून पोहत असतात. ठीक आहे ना. याच्या प्रकार तुम्हाला उत्तर, योग्य उत्तर लिहायचे ते तुम्ही टिक मार्क करून घ्या, चांगल्या प्रकारे उत्तर पाठांतर करा. पुढे बघा, तुम्हाला काय तर जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असे म्हणतात. आता लक्षात घ्या, नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणजे काय, का जे सदैव उपलब्ध असतात, या आपल्याला क्लायमेटमध्ये आपल्या पर्यावरणामध्ये सदैव उपलब्धता असतात, बरोबर ना, कधीही न संपणारे आपण त्याला म्हणू शकतो. पुढे बघा, व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकव्यासारखे का जाणवते, थकल्यासारखे का वाटते आपल्याला, याची तुम्हाला कारण येतील. आता याचं काम करा, या सगळे क्वेश्चन तुम्ही टिक मार्क करून घ्या आणि याच्यातले आन्सर जे काय असेल, डायजेस्ट वगैरे गाईड पुस्तक काय असेल तुमच्याकडे, अजून काय असेल त्याचे सगळे पाठांतर करायच्या मागे लागा, कारण जुन्या क्वेश्चन पेपरमध्ये 100% क्वेश्चन तुम्हाला रिपीट होतातच. ओके. चला पुढे बघा मित्रांनो, किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही 4 दुष्परिणाम लिहा. जसं की पहिलं बघा, मध्यवर्ती चेता संस्थेला इजा होणे, आनुवंशिकतामध्ये दोष निर्माण होणे, कर्करोग किंवा ल्युकेमिया होणे, नंतर जनुकीय बदल होणे, अशा प्रकारची कारण तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकतात किंवा परिणाम म्हणू शकतो आपण. ठीक आहे ना. पुढे बघा, खालील तक्ता पूर्ण करायचे. सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे घटक. आता सामाजिक आरोग्यावरती कोणकोणते घटक परिणाम करू शकतात, शिक्षण असेल, नोकरी असेल, परिवहन संस्था असेल, सामाजिक सुरक्षितता असेल, निवासाचे ठिकाण असेल, असे खूप सारे मुद्दे येतील, बरोबर आहे. त्यापैकी तुम्ही कोणतेही 4 लिहू शकतात, काय अडचण नाही. ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो, आता आपल्याला विचारले बघा का आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता विचारात घ्यावा लागणाऱ्या 4 महत्वाच्या बाबी आपत्तीच्या डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भात. बघा काय, आता पहिलं बघा का आपत्तीपूर्वीचा काळ कसा होता, बरोबर आहे, अगोदर कशा प्रकारे झालं किंवा अगोदर कसा काळ होता आणि अचानक कसा बदल झाला. इशारा काळ म्हणजे तुम्हाला काय सडनली माहिती देणार, आपण त्याला काय म्हणतो, इशारा काळ. बाबा कसं काय झालं, अचानक कशा प्रकारे झालं, काय नंतर याच्यामध्ये झालं, काय ते तुम्हाला जाणवतं बा. महापूर याच्या अगोदर तुम्हाला पूर आला असेल, बाबा जास्त पाऊस पडतोय, असे थोडक्यात आपण इन्सिडेंट दिसतात आपल्याला, थोडक्यात इशारा मिळतो आपल्याला. नंतर काय, आणीबाणीचा काळ. मग अशा प्रकारामध्ये काय केलं पाहिजे, नक्की काय कसं प्रकार केलं पाहिजे. आणि पुढे संक्रमण व्यवस्था, बरोबर आहे, काय संक्रमण व्यवस्था, याला काय म्हणतात मित्रांनो, 4 पायऱ्या आहेत. याचं प्रत्येकाचे पॉईंट लक्षात घ्या आणि पाठांतर करा. पुढे बघा, सूक्ष्म जैविक प्रक्रियेद्वारे मिळवण्यात येणाऱ्या 2 इंधनांची नावे लिहा. या इंधनाचा वापर वाढवणे का गरजेचे आहे ते सांगा. बघा आता कोणते इंधन तुम्ही 2 लिहा, हायड्रोजन असेल, इथेनॉल असेल, मिथेन असेल, हे तुम्ही लिहू शकता. याचा काय उपयोग आहे वगैरे किंवा काय गरजेचं आहे ते सगळ्यांना तुम्हाला याची इन्फॉर्मेशन लिहायची. पुढे बघा, डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय, या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो. बहुत बडी गडबड दया, कुछ तो गडबड दया, बरोबर का नाही. लगेच आला साळुंके बिळुंके, लगेच तुमचं रक्त विक्त घेतलं, नाही तर मग फिंगरप्रिंट घेतले, मॅच केला, क्राईम रेकॉर्ड काढला कधीच, मग हा काही ना काही कुठाने केली, बरोबर का नाही. फिंगरप्रिंटिंग, मग त्याचा तुम्हाला काय, डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय, या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात करतात ते तुम्हाला लिहायचे. पुढे बघा, जीवनसत्वे म्हणजे काय. आता जीवनसत्व म्हणजे काय, कोणकोणते ते लिहा, त्याची प्रकार 1-2 माहिती लिहा. ठीक आहे ना. विद्यावेच्या आधारे त्याचे वर्गीकरण करा किंवा वरील वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक उदाहरण आहे. हे जे तुम्ही वर्गीकरण करणार त्याचं तुम्हाला एक उदाहरण तुम्हाला इथं द्यायचे. पुढे बघा, व्याख्या लिहा. मूल पेशी. मागच्या वर्षी हा एक क्वेश्चन मध्ये थोडक्यात बदल झाला बघा, तुम्हाला 5 मार्काला प्रश्न आला बघा, मूळ पेशी काय आलता तुम्हाला, असा 5 मार्काला प्रश्न आला, मूळ पेशी आला होता. ऍक्च्युली मूळ पेशी आहे का रे, नाहीये मित्रांनो, मूळ पेशी आहे. म्हणून तुम्हाला बोर्डाने काय केलं होतं का, मागच्या वर्षी याचे 5 मार्क फ्री दिलते. किती दिलते, 5 मार्क. कोणाला दिलते, ज्या विद्यार्थ्यांनी याचा फक्त प्रश्न क्रमांक 5व्यातला दुसरा होता, नुसता क्रमांक जरी टाकला असेल तरीही तुम्हाला समजा याचे तुम्हाला
5 मार्क फ्री दिले होते. त्याच्यामुळे लक्षात घ्या, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. भले तुम्हाला आता बघायच्यापैकी समजा हे 1 2 3 4 जरी सांगितले तर तुम्हाला 4 सांगितले ती आणि तुमच्याकडे 5 6 दिलेत ना, तर 4 सोडवा, बाकीचे उरलेले फक्त त्यांचे काय असेल जो असेल त्याचे फक्त आकडे टाका, एक एक ओळीचा गॅप द्या, जाऊ द्या, तिथं लिहू नका. कोणी विचारा येणार नाही बाबा तो क्वेश्चनच का लिहिला, त्याचं उत्तर का लिहिलं, किंवा घरी कोण सुपरवायझर किंवा पेपर चेक करणारा मॉनिटर घरी येणार नाही मारायला. ठीक आहे ना, लक्षात घ्या, एवढं करा. ओके, पुढे बघा मित्रांनो, आता आपल्याला दिलेला उत्तरातील गाळलेल्या जागा तुम्हाला योग्य पर्याय निवडून द्यायचे. बघा, ऑक्सिजन, पिरिडेन्स वगैरे, यांत्रिक, CO2, पेट्रोलियम, घातक, पॅरेटन, ऑर्किड दिलेले. बघा, समुद्रात विविध कारणांनी, लक्षात घ्या, आणि हे उत्तरातील तुमचे मार्क हातच्या आहेत. समजला, उतारा असेल किंवा तुम्हाला हे काय गाळलेल्या जागा भरायचे, तुम्हाला याचे मार्क हाताचे कोणाची जाता कामा नाही. बघा काय दिले बघा मित्रांनो, समुद्रात विविध कारणांनी डॅश डॅश तेलाची गळती होते. कोणत्या? पेट्रोलियम. कोणत्या? पेट्रोलियम. हे तेल जलचरांसाठी विषारी ठरू शकते. काय? तर घातक. बरोबर आहे. पाण्यावर आलेल्या तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही. बरोबर आहे. पुढे बघा, स्टुडोमोनस या जीवाणूमध्ये पिरिडिक्स काय असणार आहे? पिरिडिक्स काय तर इतर रसायन नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. यांना SCB म्हणतात. SCB हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनची संयोग होऊन ऑक्सिजनची संयोग घडवून आणतात व अभिक्रियेत CO2 कार्बन डायऑक्साइड पाणी तयार करतात. कार्बन डायऑक्साइड दिला तरी चालेल किंवा CO2 दिला तरी चालेल, डझंट मॅटर. बघा खाली तुम्हाला आकृती दिली आहे. बघा ही आकृती तुम्हाला ओळखायची आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्या. ही आकृती कोणती? पवनचक्कीची आकृती दिलेली आहे. बरोबर आहे. बघा विचारले दिलेली आकृती कशाची आहे तर ही पवनचक्कीची आहे. या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कोणता? आता पवनचक्की जर आपण बघितली तर कशावर चालते तर आपल्याला माहिती आहे हवा पाहिजे, वारा पाहिजे, म्हणून उत्तर वारा असेल. या स्रोतात पर्यावरण स्नेही स्रोत का म्हणतात? पर्यावरण स्नेही स्रोत का म्हणतात? कारण हे पर्यावरणाला घातक नसतात आणि पर्यावरणामध्ये सतत अवेलेबल असतात आपल्याला. ठीक आहे ना. पुढे बघा, तक्ता पूर्ण करा. ताण तणाव व्यवस्थापनाचे उपाय. मोकार ताण आला, मोकार टेन्शन आलं, परीक्षा आली, अभ्यास नाही केला, आता काय करायचं? मग काय करणार? पाककला, स्वयंपाक करा. घेतला स्वयंपाक करायला, बरोबर ना. गायन, मोकार गाणे व्हा, टेरेस वरती कुठंतरी इकडं बाजूला गेला, लोकांना डिस्टर्ब, गाणी म्हणा, वाचन करा, लिखाण करा, चित्रकला, एखाद्याला फोन लाव, तिला मेसेज कर, बरं आहे का घरचं, तिचं बिचं, खानदान बिदान, भावकी तिची बरी आहे का, भांडणं मिटले का, कुठाने मिटले का, असे कार्यक्रम करा. मग तुम्हाला जे वाटेल ते तुम्हाला मनानं लिहू शकता. कोणतेही 4-5 लिहा, काय अडचण नाही. मामाच्या परीला फोन लाव, बरं आहे का तिचं, काय चालेल, तिची परीक्षा संपली का, कधी होणार आहे, कधी जाणार तू सुट्ट्या लागलो, सगळं कुठाने लिहा, काही अडचण नाही. पण काम करा तर तुझ्या डोक्याला ताण कसा कमी होतो, वाचन बिचन लिखाण काय असेल नसेल ते पर्याय तुम्ही लिहा. ओके, चला पुढे बघा, गाणे बिणे ऐकणे, पिक्चर पाहणे, मोकार कुठाने करणे. बघा प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही 6 साहित्यांची नावे लिहा. प्रथमोपचार म्हणजे काय? तब्येत थोडी बरी नाही म्हणून थोडंसं हे होते. बघा काय फर्स्ट एड किट तुम्हाला दिले, मग त्याच्यामध्ये कोणकोणते साहित्य असतात? बँडेज पट्टी वगैरे असेल, बँडेज पट्टी वगैरे म्हणतो आपण वगैरे. ठीक आहे ना. काय असेल डेटॉल वगैरे काय असेल ते तुम्हाला, सीझर वगैरे काय असेल ते तुम्हाला लिहायचे. पुढे बघा मित्रांनो, अवशेषांगे म्हणजे काय? नंतर मानवी शरीरातील कोणत्याही 2 अवशेषांगांची नावे लिहा. नंतर 30 अवशांगे इतर कोणत्याही प्राण्यासाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा आणि खाली विधाने वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. ठीक आहे ना. आता बघा लक्षात घ्या, आता हे तुम्ही याची उत्तरे द्या, काही अडचण नाही. आता खाली जे उदाहरणं तुम्हाला दिली ती हे वाचायचे आणि मी कोणते तुम्हाला ओळखायचे. पहिला बघा, माझ्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत. मी प्रचलनासाठी व अन्न पकडण्यासाठी नलिका पादांचा उपयोग करतो. माझा प्राणीसंघ ओळखावं. एक उदाहरण द्या. याचा प्राणीसंघ कोणता आहे तर कंटक चरबी, आणि याचं उदाहरण काय? स्टारफिश किंवा त्याला आपण तारा मासा असे म्हणतो. मी तुमच्या लहान आतड्यात राहतो. माझ्या दाग्यासारखा शरीरामध्ये आभासी देहगो आहे. माझा समावेश कोणत्या संघात होतो ते सांगून एक उदाहरण लिहा. तर हा एक गोलकृमी आणि काय पोटातील जंतू किंवा पोटातील जंत म्हणतात. पुढे बघा, माझे शरीर दोन्ही टोकाला निमुळते आहे. मी कल्याणद्वारे श्वसन करतो किंवा माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा. हे काय तर मस्ते. काय तर मस्ते. ठीक आहे. चला स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा उदाहरणं तुम्ही समजून घ्या आणि याच्यावरती उत्तर पाठांतर करा. पुढे बघा, पुरुष प्रजनन संस्थेत आधारित विचारलेली प्रश्नांची उत्तरे. पहिला दिले बघा, पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होते? कोणत्या वृषणात? एका शुक्राची लांबी किती असते? बघा 60 मायक्रोमीटर. किती असते? 60 मायक्रोमीटर. पुढे बघा, शुक्रवाहिनीचे कार्य काय? तर शुक्रवाहिनीचे काय का अधिवृषणापासून शुक्राणूंना मूत्रमार्गापर्यंत पोहोचवते. बरोबर का नाही? पुढे शुक्रपेशी कोणत्या पेशी विभागात
पेशी विभाजनामध्ये पद्धतीद्वारे तयार होतात ते तुम्हाला लिहायचे. पुरुष प्रजनन संस्थेतील जोडी नसणाऱ्या कोणत्याही दोन अवयवांची नावे लिहा. पहिले पुरुष ग्रंथी व शिश्न. काय? पुरुष ग्रंथी व शिश्न. ठीक आहे ना. अशा प्रकारे बघा मित्रांनो ही क्वेश्चन पेपर आहे. क्वेश्चनला टिक मार्क करून घ्या. याची प्रॉपरली उत्तर तुम्ही शोधा. काही अडचण नाही, पाठांतर करून घ्या. ओके ना. फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवते मी का कोणकोणते क्वेश्चन आले होते, कशा प्रकारे आलते आणि याच्यापैकी खूप सारे क्वेश्चन हे रिपीट होऊ शकतात. पुढे बघा दिले धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण. कोणकोणते बघा? संकटग्रस्त, दुर्मिळ असतील, संवेदनशील असतील आणि अनिश्चित असतील. बरोबर आहे. काय? धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण. संकटग्रस्त, दुर्मिळ, संवेदनशील आणि अनिश्चित. पुढे बघा जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल कोणतेही 4 मुद्दे लिहा. मग काय? अभयारण्य वगैरे उभं करणे, राखीव जागा ठेवणे वगैरे. ठीक आहे ना. प्राणी पक्षी वगैरे असेल त्यांना मदत करणे, कशा प्रकारे तुम्ही पाणी वगैरे ठेवू शकतात, अशा प्रकारे तुम्हाला वर्गीकरण करायचे किंवा 4 मुद्दे लिहायचे. आणि लास्टला बघा मित्रांनो धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी. रेड लिस्टच्या पृष्ठांचे रंग. कोणत्या पृष्ठांचे रंग बघा? रेड लिस्ट मध्ये बघा इकडे गुलाबी रंग आणि दुसरा येतो हिरवा रंग. कोणता येतो? गुलाबी रंग आणि दुसरा येतो हिरवा रंग. ओके. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आता मी प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन केला असता पण आपला टाइम खूप वेळ गेला असता कारण आता तुमच्याकडे वेळ खूप कमी. आजची रात्र याच्यातून अभ्यास करायचा आणि उद्या सकाळ काय असेल तो अभ्यास करून उद्याच्या पेपरला सामोरं जायचे. ठीक आहे ना. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो हे जे क्वेश्चन दिले ते टिक मार्क करून घ्या. याचाही पाठांतर करा. जे मी अगोदर तुम्हाला क्वेश्चन सांगितले तीही पाठांतर करा. एक मार्काच्या क्वेश्चनांकडे एक मार्काच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका कृपया करून. कारण खूप सारे 1 2 मार्काचे उतारा नीट करा. उतार्यावरती काय असेल, वर्गीकरण काय असेल, कॅरेक्टर वगैरे असेल, कॉर्डेटा नॉन कॉर्डेटा सगळे अॅनिमल प्राणी वगैरे असेल ते व्यवस्थित करून ठेवा. फिश, मासा वगैरे काय गांडूळ वगैरे असेल, अर्थवर्म वगैरे सगळं करून ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे क्वेश्चन हे विचारले जातात. ओके. चला मित्रांनो आता भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी डायरेक्टली उद्याच्या पेपरचा सोल्युशन घेऊया. डायरेक्टली पेपर बोर्डाचा झाला सुपरविजन नाही मला उद्या पण मी क्वेश्चन पेपर आली का आपल्या विद्यार्थ्यांना दिली तर लगेच तुम्हाला आन्सर शीट आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून देणार आहे. आणि त्याच्यानंतर लगेच हिस्ट्री, जिओग्राफीचे IMP क्वेश्चन काय असेल नसेल ते जुन्या क्वेश्चन पेपर आपला फॉर्मॅट 2+1 नुसार आपण जाणार आहे. ओके. उद्याचा पेपर शांतपणे लिहा. एकदम सोपा असं लोड घेऊ नका. फक्त दिलेले सगळे व्हिडिओ टोटल बघा. यातूनच तुम्हाला क्वेश्चन हे 100% विचारले जातील. ओके. काळजी करू नका. मी तुमच्या सोबत आहे. आपल्या चॅनलवरती नवीन माहिती मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करा. लक्षात घ्या मित्रांनो तब्येत अजिबात साथ देत नाही 2-3 झालं तरी पण तुमच्यासाठी मी प्रयत्न करतोय. ओके. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना उद्याच्या पेपरसाठी माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र.